महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 381 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून महापालिकेचे नवे कारभारी 4.5 लाख मतदार ठरवणार आहेत। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षामध्ये काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होतीये। पालकमंत्री, खासदार, आमदारांसह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी 7:30 ते दुपारी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। यासाठी प्रशासकीय सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे। निवडणुकीसाठी 2900 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 527 केंद्रांवर मतदान होणार असून 1143 बॅलेट युनिट तर 527 कंट्रोल युनिट आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदार अधिकारी, 1 शिपाई आहेत। बुधवारी शासकीय गोदाम येथून या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य आणि ईव्हीएमचं वाटप करण्यात आलं। त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी 73 वाहनांची व्यवस्था केली होती। पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य केंद्राकडे रवाना झालं। महापालिकेच्या 20 प्रभागात एकूण 4,54,430 मतदार आहेत। त्यामध्ये 2,24,483 पुरुष तर 2,29,865 महिलांची संख्या आहे। 82 इतके मतदार आहेत। महापालिकेसाठी 527 मतदान केंद्रे असून त्यातील 91 केंद्र त्रासदायक आहेत। यात सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 15, विश्रामबागमधील 18, संजय नगरमधील 21, मिरज शहरमधील 19, महात्मा गांधी चौक 14 आणि कुपवाड MIDC हद्दीतील 4 मतदान केंद्रांचा समावेश आहे। या सर्व केंद्रांवर CCTV बसवण्याचं काम हाती घेतलंय। उद्या मतदान आणि परवा मतमोजणी पार पडते, कशी महापालिकेकडून तयारी करण्यात आलेली आहे? किती मतदान केंद्र आहेत आणि मतमोजणी तयारी कशी झालेली आहे? आज मतदानच्या पूर्वी आज डिस्पॅचचा दिवस आहे। आम्ही झोनल आहे, आमच्याकडे 527 बूथ आहे। त्याच्यामध्ये 43 झोनल ऑफिसर आहे आणि 7 रिझर्व्ह झोनल आहे। तर आम्ही झोनल आहे ते बूथ लावलेली आहे। बऱ्यापैकी सगळे मशीन्स ऑलरेडी पोलिंग पार्टीजला डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहे। जवळपास 10 बसेस ऑलरेडी रवाना झालेले आहेत आणि बाकी बसेस पण आता सगळे पोलिंग पार्टीज साहित्याची तपासणी करून बसमध्ये बसत आहेत आणि सगळ्यांना आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही मतदान केंद्रावर पोहोचण्याची दक्ष घेणार आहोत। एकूण किती मतदार आपलं मतदान हक्क बजावणार आहेत आणि किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे? टोटल आमच्याकडे 527 पोलिंग बूथ आहे। प्रत्येक पोलिंग बूथवर 5 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे। तर जवळपास 3000 पोलिंग कर्मचारी प्लस 500 पोलीस असा नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याच्यासोबतच मतमोजणीसाठी पण 6 ROIs 14 टेबल आहे आणि 1 टेबलावर 3 माणूस आहे। तर त्याप्रमाणे तेवढं स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे। आमच्याकडे संवेदनशील ठिकाणी 0 आहे। फक्त कायदा व सुव्यवस्था दृष्टीने आम्ही 91 केंद्रावर स्पेशल दक्ष घेणार आहोत। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या इलेक्शनची सुरुवात झालेली आहे आणि आज सगळीकडे मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि अधिकारी त्याचप्रमाणे इतर लोक रवाना होतात आहे। या ठिकाणी मतदानाच्या वातावरणामध्ये कर्मचारी व्यवस्थितपणे काम करतात, पण तरीसुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जो आम्ही नेमलेला बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये साधारणतः 200 अधिकारी, 400 कर्मचारी आहेत आणि त्याचप्रमाणे 650 होमगार्ड देखील या ठिकाणी आम्ही नेमलेले आहेत। सगळ्या ठिकाणी म्हणजे मतदान केंद्रांवर आणि इतर ठिकाणी पण व्यवस्थितपणे बंदोबस्त केलेला आहे। पहिल्यापासूनच सुरू आहे, ती आजपासून अगदी जास्त प्रकार केली जाईल। नाकाबंदी सुरू आहे, कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहेत आणि आम्ही नागरिकांसाठी असं व्यवस्थितपणे वातावरण तयार केलेलं आहे जेणेकरून भयमुक्त स्थितीमध्ये आपले नागरिक हे मतदान करू शकतील। संवेदनशील अशी किती आहेत त्या ठिकाणी? नाही आहे आपल्याकडे संवेदनशील अशी कुठली ठिकाणं नाही आहेत, पण कुठलीही घटना, अनुचित प्रकार एकदम कुठल्याही परिस्थितीनुसार होऊ शकतो। त्यानुसार त्या ठिकाणी आपण बंदोबस्त पण नेमलेला आहे, स्ट्रायकिंग फोर्स नेमलेली आहे, आपली QRT आहे, RCP आहे आणि त्याप्रमाणे आपण तसं नियोजन व्यवस्थितपणे करून घेतलेलं आहे।